गुड मॉर्निंग सर्वांना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि खरोखर आज आपणा समोर येण्यासाठी मला खूप आनंद होत आहे. आपण आजच्या भक्तीला, आजच्या आराधनेला सुरुवात करूया. आणि प्रभू आपले दिवसेंदिवस काळजी घेत आहे आणि प्रभू त्याच्या आपल्या प्रत्येकाच्या गरजा त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने तो पुरवत आहे. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो आणि तिचं गौरव करून आपण आजच्या उपासनेला सुरुवात करू. आणि सर डायरेक्ट आपण एक गीत गाऊया. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. हे गीत आपणा सर्वांना येतं, आपण सर्वांनी मिळून गाऊया. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांति दिलाए यीशु नाम. यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर. यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. यीशु है दाता महान, यीशु है दाता महान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने यीशु हुआ बलिदान. यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु. सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना. हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम. बोलो नाम 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 यीशु नाम, नाम नाम. बोलो नाम 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 यीशु नाम. बोलो नाम 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 यीशु नाम, नाम नाम. बोलो नाम 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 यीशु नाम. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो यावेळेला या सुंदरशा गीताबद्दल. परमेश्वर आमचा देव हा आम्हाला मुक्ती देणारा परमेश्वर आहे. आणि यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत. आणि ज्यांचे वाढदिवस असतील येत्या आठवड्यामध्ये ते वाढदिवस प्रभूने आशीर्वादित करावे यासाठी आपण प्रार्थना करू. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीच्या द्वारे ज्या ज्या भागामध्ये आपल्या सेवा सुरू आहेत आणि या अनलॉकच्या दिवसांमध्ये अनलॉक झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मला प्रभू जाण्याची संधी देत आहे. नवीन नवीन ठिकाणी परमेश्वर मला घेऊन जात आहे. कालच मी मसवड या ठिकाणी गेलो आणि देवानी नवीन काही कुटुंबांमध्ये परमेश्वराने मला घेऊन गेला. आणि खरोखर मसवड भागामध्ये सुद्धा परमेश्वर त्याचं कार्य करीत आहे. आणि त्याचप्रमाणे वाटर स्टेशन या ठिकाणी सुद्धा परमेश्वर त्याचं कार्य करत आहे. फलटण तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास प्रत्येक ठिकाणी जे आपल्या मंडळीतले विश्वासणारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणामध्ये
मला जाण्याची प्रभू संधी देत आहे. याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो आणि या प्रत्येक ठिकाणांसाठी आपण प्रार्थना करूयात. आणि देवाला धन्यवाद असो की पुष्कळ विश्वासणाऱ्यांबद्दल की ह्या दिवसांमध्ये सुद्धा पुष्कळ जण देवाला देण्यामध्ये कमी नाही आहेत आणि अनेक जण आपले दान दशांश वेळच्या वेळेला देऊन प्रभूच्या सेवेला ते हातभार लावत आहेत. त्या सर्वांचे सुद्धा मी प्रभूमध्ये आभार मानतो, कारण ते देवाच्या सेवेला हातभार लावत आहेत आणि निश्चित त्यांचं कष्ट त्यांचे फळ परमेश्वर वेस्ट वाया जाऊ देणार नाही आणि प्रभू त्याचं फळ परमेश्वर त्यांना नक्की देईल. यावेळेला आपण प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थना करण्याच्या आधी आपण जे प्रभू भांडारामध्ये आणलेलं आहे ते प्रभूला आपण देऊयात आणि देण्याच्या द्वारे प्रभूची सेवा करूयात. मला सांगायला आनंद होतो की असे काही मोजकेच विश्वासणारे आहेत, देवाचे लेकरं आहेत की जे दर रविवारी ह्या युट्यूब आपले चॅनलवर जी प्रार्थना असते त्या प्रार्थनेमध्ये समोर बसतात आणि प्रार्थनेमध्ये सहभागी होतात ऑनलाईन प्रार्थनेमध्ये. आणि ज्यावेळेला मी इथं अर्पण घेतो त्यावेळेला त्यांचं सुद्धा ते अर्पण ते बाजूला ठेवतात आणि ते मला वेळच्या वेळेला नेहमी ते त्यांचं अर्पण आणून देवाच्या भांडारामध्ये ते जमा करत आहेत. देवाच्या सेवेसाठी ते हातभार लावत आहेत आणि या सर्व गोष्टींबद्दल सुद्धा मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. आपण यावेळेला प्रार्थना करूयात. स्वर्गीय पित्या, मी तुझे मनापासून उपकार मानतो. या फलटण तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण ज्या ज्या भागामध्ये आमच्या सेवा सुरू आहेत, म्हसवड आहे, वाटा स्टेशन आहे, त्याचप्रमाणे फलटण आहे आणि फलटण तालुक्यातील प्रत्येक तालुक्यांसाठी गावांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहे. प्रभूची या प्रत्येक ठिकाणामध्ये परमेश्वरात तुझं कार्य तू घडवून आणत आहे आणि ह्या अनलॉकच्या दिवसांमध्ये आता जवळपास सगळीकडे प्रभू सर्व काही खुल्लत झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन नवीन ठिकाणी जाण्यासाठी प्रभू तुम्हाला संधी देत आहे. आमच्या मंडळीच्या द्वारे प्रभू तुझी सेवा वाढवत आहे आणि परमेश्वर बाप्पा या सर्व तुझ्या सेवा कार्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहे. प्रभू ही सेवेसाठी बाहेर जात असताना प्रभू मंदिरामध्ये बायबल सांगते की माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून तुम्ही आपला सगळा दशांश तुम्ही भांडारात आणा. खरोखर पित्या प्रभू तुझ्या लोकांबद्दल, तुझ्या निवडलेल्या लोकांबद्दल मी तुझे आभार मानतो की जे वेळच्या वेळी न चुकता प्रभू आपले दशांश प्रभू परमेश्वर बाप्पा मंदिरात अन्न असावं म्हणून प्रभू ते देत आहेत. आणि जे अर्पण प्रभू दर रविवारी आम्ही ऑनलाईन प्रार्थना घेत आहोत आणि ऑनलाईन प्रार्थनेला सुद्धा प्रभू ज्यावेळेला इथं मी अर्पण टाकतो प्रभू त्यावेळेला सुद्धा ते लेकरं त्यांचं अर्पण ते बाजूला ठेवत आहेत आणि खरोखर हा विश्वासूपणा पाहून त्यांना तू आशीर्वादित करत आहेस परमेश्वर बाप्पा. त्यांच्या प्रत्येक इच्छा तू पूर्ण करीत आहेस म्हणून मी तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू परमेश्वर बाप्पा हे जे काही अर्पण आहेत, ज्यांनी आपले दशांश दिलेले आहेत, अर्पण दिलेले आहेत, त्यांना सुद्धा प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू येत्या आठवड्यामध्ये ज्याची वाढदिवस आहे त्या सर्वांना परमेश्वर बाप्पा तू आशीर्वाद दे. प्रभू हे वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं, यशाचं, लाभाचं आणि भरभराटीचं जाऊ दे. प्रभू आमच्या मंडळीच्या द्वारे ज्या ज्या भागात सेवा सुरू आहेत पुन्हा एकदा आम्ही त्यासाठी प्रार्थना करीत आहे बाप्पा. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुझं कार्य वाढलं जाऊ दे आणि प्रभूजी येणाऱ्या दिवसांमध्ये आमची मंडळी प्रभू ही परमेश्वर बाप्पा आदर्श मंडळी व्हावी यासाठी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू यावेळेला तुझ्या वचनांकडे आम्ही आमचं लक्ष वळवीत असताना तुझ्या वचनांमधील गुप्त गोष्टी आमच्या दृष्टीस पाड आणि प्रभू तू आम्हाला चालव. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन आमेन. प्रभूला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो. आजच्या वचनासाठी मननासाठी मी अब्राहामाचं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवत आहे आणि मला अब्राहामाचं उदाहरण खूप आवडतं आणि विषय जो आजचा आहे तो म्हणजे की पाचारणामध्ये आपला सहभाग. लक्षात घ्या की देवानी प्रत्येकाला निवडलेला आहे, देवानी प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्या सर्वांना परमेश्वरांनी पाचारण केलेलं आहे, प्रभूंनी त्यांना निवडलेलं आहे. मग ह्या प्रभूमध्ये आपलं जीवन जगत असताना किंवा प्रभूमध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना आम्हाला त्या पाचारणामध्ये आमचा सहभाग कसा असला पाहिजे किंवा आम्ही कसं त्या पाचारणामध्ये चाललं पाहिजे हे अब्राहामाच्या जीवनातूनच आम्ही शिकणार आहोत. आणि खूप सुंदर अब्राहामाच्या जीवनातून आम्हाला शिकता येतं. अब्राहामाचं जीवन आपण जर काढलं तर उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि त्या वचनांमध्ये
पहिली गोष्ट जी आहे की पाचरणामध्ये आम्ही कसं चाललं पाहिजे, पाचरणामध्ये आम्ही कशा प्रकारे आमचा सहभाग असला पाहिजे, ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्याग. लक्षात घ्या की प्रभूमध्ये आम्ही आल्यानंतर, देवाने आम्हाला पाचारण केल्यानंतर आमचा त्याग खूप महत्वाचा असतो. एक हिंदीमध्ये म्हण आहे, सर्वांना माहिती आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसंच आहे की जर आम्हाला काही मिळवायचं आहे तर आम्हाला काहीतरी गमवावं लागतं, आम्हाला काहीतरी सोडावं लागतं किंवा त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. तोपर्यंत आम्हाला जे आम्हाला मिळवायचं आहे ते आम्ही मिळवू शकत नाही. जर तुम्ही विचार कराल की नाही मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, बिलकुल नाही. दोन्ही पैकी एकच आम्हाला कोणत्या तरी गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो की आम्हाला काय निवडायचं आहे. आणि अब्रामाने त्याच्या जीवनामध्ये ही फार महत्वाचा जो निर्णय होता अब्रामाचा, तो त्यागाचा निर्णय होता. आणि हा त्यागाचा निर्णय अब्रामाने त्याच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. अब्रामाबद्दल थोडक्यात सांगतो की अब्रामाचे वडील तेरह, आणि त्याबद्दल आम्हाला उत्पत्ती याचं 11 अध्याय आणि 26 वचनामध्ये आम्ही पाहतो की तेरह 70 वर्षाचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झाले. म्हणजे अब्रामाला धरून अजून 2 भाऊ होते, त्या दोघांची नावं नाहोर आणि हारान. आणि विशेष म्हणजे अब्राम आणि त्याचे वडील किंवा त्याचे सर्वजण हे काही गरीब नव्हते, ते खूप श्रीमंत होते. जर आम्ही इथं पाहिलं तर बघा 5वं वचन, आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कानान देशात जावयास निघाला. म्हणजे अब्राम ज्या वेळेला तो प्रभूंनी सांगितलेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी निघाला, त्यावेळेला त्याची जी नोकर चाकर होते किंवा त्याची जी काही मालमत्ता होती ती सगळी घेऊन तो निघाला. परंतु त्यांनी काय त्याग केलेला आहे, कोणत्या गोष्टीचा त्याग केलाय, ह्याकडे आम्ही लक्ष मला तुमचं थोडंसं लावायचं. ती गोष्ट म्हणजे कोणती, तर अब्रामाने 3 गोष्टींचा त्याग प्रभूंनी त्याला करायला सांगितला. आणि मी बरेच वेळेला संदेशामध्ये मी ह्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की अब्रामाने ह्या 3 फार मोठ्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. फार मोठी गोष्ट असते की शक्यतो ह्या गोष्टी मनुष्य सोडायला तयार होत नाही. आणि त्या गोष्टींचा त्या अब्रामाने त्याग केला. का? कारण त्याच्यासाठी किंवा त्याच्या जीवनामध्ये प्रभूची जी योजना होती किंवा जी योजना प्रभू त्याच्याद्वारे पूर्ण करणार होता, ती योजना पूर्ण होण्यासाठी अब्रामाला त्या गोष्टींचा त्याग करणं गरजेचं होतं. कोणती गोष्ट होती की अब्रामाच्या जीवनामध्ये परमेश्वर करणार होता. जर तुम्ही पवित्र शास्त्र घेऊन बसलेला असाल तर 12वा अध्याय 2 आणि 3 वचन काय लिहिलंय, मी तुझं पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. बघा, पहिली गोष्ट अब्रामाला काय वचन दिलं प्रभूने की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. बघा, आशीर्वाद देईन, तुझं नाव मोठं करीन. कोणाला असं नाही वाटत की माझं नाव लहान असावं, प्रत्येकाला वाटतं की माझं नाव मोठं व्हावं. आणि हे सुद्धा अब्रामाला प्रभूंनी वचन दिलं की ह्या गोष्टी मी तुझ्यासाठी करेन. पुढं, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. म्हणजे काय की तुझे जे चांगलं करतील, तुला जे सपोर्ट करतील त्यांचं मी चांगलं करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांची मी अनिष्ट करीन. म्हणजे जे तुझं वाईट करतील त्यांचं मी वाईट करीन. पुढं, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कोळे आशीर्वादित होतील. हा आशीर्वाद देण्याचं परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं. आणि अब्रामाला फक्त अभिवचन दिलं होतं. आणि ह्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी, त्या काय लगेच नाही पूर्ण होणार, त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी अब्रामाला काय करण्याची गरज होती, 3 गोष्टींचा त्याग करण्याची गरज होती. कोणत्या 3 गोष्टी, तर बघा पहिल्या वचनात परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, प्रभूने सांगितलं, अब्रामा तुला 3 गोष्टींचा त्याग करावा लागेल जर तुला मी दिलेला आशीर्वाद पाहिजे असेल तर. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कोळी आशीर्वादित व्हावे असं वाटत असेल, तुला आशीर्वादित व्हायचं असेल, तुझं नाव मोठं व्हावं असं तुला वाटत असेल, तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण व्हावं करावं असं वाटत असेल, तर तुला 3 गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आपला देश, दुसरी गोष्ट आपले नातेवाईक, आणि तिसरी गोष्ट आपल्या बापाचं घर. आणि ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपला, आपले आणि आपल्या, ह्या 3 गोष्टींना अजून एक शब्द आहे, मी त्या समानार्थी शब्द आहे,
म्हणजे माझा देश, माझा गाव, माझं शहर. प्रभू आम्हाला ही गोष्ट सोडायला सांगतो. दुसरी गोष्ट, माझे नातेवाईक. बघा, प्रभूने अब्रामाला त्याचे नातेवाईक का सोडायला सांगितले? प्रश्न आहे की जर आम्हाला देव पाचारण करतो तर त्यामध्ये आमचा सहभाग काय पाहिजे? पहिली गोष्ट तर आमचा त्याग पाहिजे. मग प्रभूने आम्हाला त्याग किंवा अब्रामाला त्याग करायला का सांगितलं? कारण प्रभूला माहिती होते की जर तो तिथंच राहिला तर त्याचे नातेवाईक त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालू देणार नाही, त्याचे जवळचे लोक त्याला प्रभूच्या वचनाप्रमाणे चालू देणार नाही. म्हणून प्रभूने त्याला तिथून दुसऱ्या देशामध्ये नेलं आणि तिथं देवाची आज्ञा पाळायला प्रभूने सांगितली. दुसरं उदाहरण मला तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल द्यायचं. येशू लहानाचा मोठा नासरेतात झाला आणि नासरेतात मोठा झाल्यानंतर येशू ज्यावेळेला 30 वर्षाचा झाला त्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि येशूनी सेवेला सुरुवात केली. ते कुठून माहितीये? कफरनहूमातून. आणि कफरनहूम कुठे होतं? जर तुम्ही पॅलेस्टाईन देशाचा नकाशा बघितला तर खाली यहुदिया प्रांत आहे, मध्ये शमरोन प्रांत आणि वरती गालिल प्रांतामध्ये कफरनहूम आहे. म्हणजे यहुदी प्रांतामधून, नासरेत यहुदी प्रांतामधून तो कुठे गेला? वरती गालिल प्रांतात. का? कारण बायबलमध्ये असं वचन आहे की कोणताही संदेष्टा आपल्या स्वदेशात मान्य होत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणामध्ये कुणीही तुम्ही कितीही लोकांना देवाच्या गोष्टी सांगितलं, कितीही तुमच्या नात्यातल्या लोकांना प्रभूच्या गोष्टी सांगितलं तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि अब्रामाला प्रभूने पाचारण केल्यानंतर अब्रामाला 3 गोष्टी सोडायला सांगितली. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे त्याचा देश, त्याचं गाव, त्याचं शहर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपले नातेवाईक. कारण नातेवाईक किंवा जवळचे लोक कधीही आम्हाला देवाचं वचन पाहू देणार नाही. म्हणून प्रभूने त्याला त्याच्या ठिकाणातून दुसरीकडे नेलं. ह्याच्या पण त्यांनी प्रभूसाठी त्याला त्याग करावा लागला. आणि तिसरी गोष्ट, माझं घर म्हणजे बापाचं घर म्हणजे माझं स्वतःचं घर. आणि स्वतःचं घर म्हटलं तर इस्टेट आली, प्रॉपर्टी आली. अब्राम निघाला, त्याचं जेवढं होतं तेवढं सगळं निघून गेला. परंतु जी जमीन होती की जे काही वतन होतं किंवा जे आज सध्या आपण पाहतो की जमिनीला फार महत्व आहे, जागेला फार महत्व आहे. एखाद्याची 1 एकर जमीन असेल तर तो फार श्रीमंत होऊ शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये. परंतु लक्षात ठेवा, अब्रामाला बापाचं घर, त्याच्या बापाचं घर म्हणजे त्याची इस्टेट, त्याचा पण त्याग करावा लागला. का? कारण प्रभूंनी त्याला सांगितलं की मी तुझपासून मोठं राष्ट्र निर्माण करील, मी तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कोय आशीर्वादित करील. प्रभूला त्याच्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करायचं होतं आणि ते निर्माण करण्यासाठी अब्रामाला या 3 गोष्टींचा त्याग करावा लागला. म्हणून देवाच्या लोकांना ही गोष्ट नीट लक्षात घ्या. तुमचा जर विश्वास असेल की देवाने तुम्हाला पाचारण केलंय, देवानी तुम्हाला खात्री असेल की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, तर तुमचा तुम्हाला प्रभूने निवडलेला असताना तुमचा सहभाग काय पाहिजे? तर तुम्ही त्याग करणारं जीवन जगलं पाहिजे प्रभूसाठी. आणि अब्रामाने सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि उत्पत्तीचा 12 आणि 4 वचन सांगितलं की परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला. आणि आम्ही पुढे पाहतो की देवाने अब्रामाला खूप आशीर्वादित केलं. आज मोठं राष्ट्र प्रभूंनी अब्रामाच्या द्वारे निर्माण केलं. आणि मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं की अब्रामाच्या द्वारे प्रभूने इस्रायल राष्ट्र हे निर्माण केलेलं आहे. आणि प्रभू हे करू शकतो. जर प्रभूने अब्रामाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं तर परमेश्वराने ते आशीर्वाद दिले आणि अजूनही देत आहे. मग जर तुम्ही आणि मी देवाच्या पाचारणामध्ये जर त्याग करणारं जीवन जगत असेल तर नक्कीच प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या पाचारणामध्ये प्रभूने पाचारण केलेलं असताना त्याच्यामध्ये आम्ही कशा प्रकारे चाललं पाहिजे? तर फळांची अपेक्षा न करता फळ द्यावं. फळांची अपेक्षा न करता आम्ही काय केलं पाहिजे? फळ द्यायला शिकलं पाहिजे. अब्रामाने प्रभूने भले त्याला आशीर्वाद देण्याचं कबूल केलं, परंतु त्याच्यासाठी ही फार मोठी गोष्ट होती आणि प्रभूने त्याला सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. योहान शुभवर्तमानाचा 16वा अध्याय आणि 15वा अध्याय आणि 16 वचन जर आम्ही वाचलं, काढूया आपण योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे की ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. अब्रामाला प्रभूने निवडलं का? की अब्रामाने फळ द्यावं. फळ द्यावं म्हणजे काय? की प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात.
प्रभूच्या मर्जीप्रमाणे त्यांनी चालावं, प्रभूला आवडणाऱ्या प्रभूची इच्छा जाणून त्यांनी त्याप्रमाणे चालावं, म्हणजे फळ देणं. आणि अब्राहमाच्या जीवनामध्ये अब्राहमाने तेच केलं की प्रभूला आवडणारं तो जीवन जगला. आणि हिथं वचन ते सांगते की तुम्ही, प्रभू म्हणते की तुम्ही मला नाही निवडलं तर मी तुम्हाला निवडलं, नेमलं ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. आम्हाला प्रभूंनी फळ देण्यासाठी निवडलंय. आणि ह्या योहान सुवर्तमानामध्ये 15वा अध्याय आणि 4थं वचन काय लिहिलंय की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून आपल्या आपण त्याला फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. नीट लक्षात घ्या, प्रभू वेल आहे, येशू वेल आहे आणि आपण फांदे आहोत. वेल आणि फांदी जर वेलामध्ये आहे तरच त्याला फळ येणार आहे. फांदी जर वेलामध्ये तरच त्याला फळ येणार आहे. जर ती फांदी वेलापासून वेगळी आहे तर ती फांदी फळ देऊ शकत नाही. आता तुम्ही द्राक्षाच्या बागेमध्ये गेलेला असाल, बघितलं असाल, आपण पाहतो की नाही का, वेल खालून आलेला असतो आणि त्याला फांद्या असतात, त्या फांद्यांना द्राक्ष आलेले असतात. कधी बघितलं का हो तुम्ही की ज्या फांदीला द्राक्ष आलेत ती फांदी चोरून चोरून द्राक्ष खाते? कधी बघितलं तुम्ही? नाही, कधीच नाही. आणि तसं होऊ शकत नाही, होऊ शकत नाही की नाही? बरोबर आहे. लक्षात घ्या की जर फांदी द्राक्ष खाऊ शकत नाही तर तुम्ही आणि मी फांदी आहे. तुम्ही आणि मी कोण आहे? फांदी आहे. आणि आम्ही फळ द्यायचं आहे. जे फळ आम्ही देतो ते फळ आपणच खायचं नाहीये. पुष्कळ लोक काय होतात की प्रभू त्यांना आशीर्वादित करतो त्यांच्या जीवनामध्ये, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, त्यांना जे जे मागत ते देतो, परंतु जे त्यांना मिळालेलं आहे त्या सगळ्याचा उपयोग ते स्वतःसाठीच, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या लेकरासाठी, स्वतःच्या भविष्यासाठीच ते करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही, प्रभू वेल आहे आणि आपण फांद्या आहोत. आणि फांद्या कधीही फळ खात नाहीत. जर आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद दिसतात, जर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये देवाचे आशीर्वाद दिसत आहेत, तर त्या आशीर्वादांचा उपयोग, त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आम्ही देवाच्या सेवेसाठी करावा. कुणासाठी? इतरांसाठी की ज्यांच्यापर्यंत अजून देवाचं वचन गेलेलं नाही, त्यांच्यासाठी की जे अजूनही दुःखामध्ये, त्रासामध्ये, तिथं जाण्यासाठी त्या प्रत्येक मिळालेल्या फळांचा, प्रत्येक मिळालेल्या आशीर्वादांचा उपयोग आम्ही केला पाहिजे. जर तुम्ही आणि मी ते स्वतःच फळ खाण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही टिकू शकणार नाही. आशीर्वाद आमच्या जवळ राहू शकणार नाही. भले तुम्हाला भरपूर तुम्ही मिळवाल, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही सुखी होऊ शकणार नाही. तो पैसा किंवा ती मिळालेलं आशीर्वाद, त्याद्वारे तुम्ही सुखी होऊ शकणार नाही. काही ना काहीतरी प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये असणारच आहे. का? कारण आम्ही फळ देतो आणि आम्हीच फळ खात बसतो. आणि फांदी कधीही फळ खात नाही, हे नीट लक्षात घ्या. देवाच्या पाचारणामध्ये आम्ही हे शिकलं पाहिजे की आम्ही नाही का फळांची अपेक्षा न करता आम्ही फळ द्यायचं आहे. हे फळ कोणासाठी आहे? तर इतरांसाठी. देवाचा सेवक गावोगावी, खेडोपाडी तो सेवेसाठी जात असतो. आम्ही सेवेला हातभार लावला पाहिजे. आम्ही सेवेसाठी आमचे मूठ मोकळ्या केल्या पाहिजेत. आम्ही देवाच्या आम्ही जाऊ शकत नाही कुठं, आम्ही जाऊ शकत नाही. निदान आम्ही देवाचा सेवक जात आहे, देवाची सेवा होत आहे, तर आम्ही तिथं आम्ही फळ देऊन, आम्ही आशीर्वाद देऊन, आम्ही आमच्या मूठ मोकळे करून आम्ही परमेश्वराच्या सेवेला हातभार लावला पाहिजे. लक्षात ठेवा की जर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, जर देवाने तुम्हाला पाचारण केलंय, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी करू नका. काय खायचं, कसं फळ खायचं त्याचा विचार करू नका. आता तुम्ही म्हणाल फळ जर इतरांसाठी आहे तर मग आपल्याला काय? हा पण प्रश्न उपस्थित होतो की नाही, की सगळं फळ आपण देतो, फांदीला येतं, फळ दुसरे खातात, मग आपलं काय? जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, फाटा वेलात आहे, तर त्या वेलाची जबाबदारी आहे की त्या फांदीला लागणारं खाद्य, अन्न पुरवठा तो वेल जमिनीतून घेतो आणि फांदीला पुरवतो. आणि वेल म्हणजे कोण आहे माहिती? प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, स्पष्ट लिहिलंय बघा, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. आपण जर प्रभूमध्ये राहिलो
आणि प्रभू आपल्यामध्ये राहिला, जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला देतात. जर तुम्ही प्रभूमध्ये आहे, प्रभूमध्ये जीवन जगत आहे, तुमचं फळ, तुम्हाला मिळालेले आशीर्वाद तुम्ही देवाच्या सेवेसाठी खर्च करीत असाल, तर लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त तुम्हाला काय पाहिजे काय नाही हे सगळ्या गोष्टी परमेश्वर तुमच्या पूर्ण करेल. म्हणून फळांची अपेक्षा न करता फळ द्यायला शिका. पाचारणामध्ये, प्रभूच्या पाचारणामध्ये आमचा हा प्रतिसाद असला पाहिजे. तिसरी गोष्ट, आम्ही विश्वासात स्थिर राहायचंय. आम्ही विश्वासात काय राहायचंय? स्थिर राहायचंय. आपण इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 8वं वचन, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 8वं वचन. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतना दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला, आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. अब्राम प्रभूने सांगितलेल्या गोष्टींकडे, सांगितलेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी निघाला. आणि तिथे एक शब्द आहे माहितीये, त्याला माहित नव्हतं कुठे चाललाय तो. विचार करा की त्याच्या भावंडांनी किंवा त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं असेल ना, अब्राम तू कुठे चाललायस? नाही माहिती मला. वेट लागले का? कुठला देश आहे, कुठलं ठिकाण आहे? नाही, काहीच माहित नाही मला. प्रभू माझ्या संगती बोलला आणि प्रभूने मला सांगितलं की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल, मी तुला आशीर्वादित करेल, मी तुझं नाव करील. हे सगळं आशीर्वाद द्यायचं त्यांनी मला कबूल केलं. आणि मग तू चालला? हा, चाललो मी. विचार करा प्रेम. अब्राम विश्वासात एकदम स्थिर होता. त्याचा देवावर खूप विश्वास होता. त्याचा देवावर इतका विश्वास होता की तो त्या पाचारणाला प्रतिसाद देऊन त्या विश्वासामध्ये तो स्थिर होता. आणि विश्वासात स्थिर असल्यामुळं प्रभूने त्याच्या जीवनामध्ये देवाचं कार्य परमेश्वरांनी घडवून आणलं. प्रभूने त्याचं कार्य अब्रामाच्या जीवनात केलं. तुम्हाला माहिती, ज्यावेळेला अब्राम प्रभू विश्वासात चालला, अब्राम चुकला. तो चुकला असं नाही, अब्राम चुकला. तुम्हाला माहितीये, उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन, त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर तो नेगेब प्रदेशामध्ये असताना तिथं दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर अन्नधान्यासाठी तो मिस्र देशामध्ये गेला. प्रभूला न सांगता, प्रभूला न विचारता तो तिथं गेला मिस्र देशात. परंतु मिस्र देशामध्ये सुद्धा त्याला काही मिळालं नाही. तिथून तो रिकामा आला. आणि उत्पत्ती 13व्या अध्यायामध्ये असलेले की मग मजला करीत तो नेगेबापासून बेथलेम पर्यंत गेला. बेथेल व आय यांच्या दरम्यान त्याने आरंभी सुरुवातीला जिथं डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधली होती, त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तो जिथून चुकला, मिस्र देशात जाण्यासाठी निघाला, परत तिथंच आला. तो चुकला नाही असं नाही, परंतु तिथंच आला. जर आम्ही विश्वासापासून भटकत असेल, आम्ही विश्वासामध्ये स्थिर नसेल, तर लक्षात ठेवा, आम्ही भटकलेलो असेल तर परत विश्वासात या. देवापासून लांब जाऊ नका. कारण हळूहळू सैतान आम्हाला काय करतो, परिस्थितीकडे पाहून, संकटाकडे बघून आम्हाला तो निराश करतो. आम्ही खचून जातो, मग विश्वासात आम्ही ढळून जातो. अब्रामाने परिस्थितीत संकटामध्ये जरी त्यांनी परिस्थितीकडे बघून निर्णय घेतला, तरी त्याला नंतर कळालं की नाही, जर प्रभूने मला आणलंय तर प्रभू माझी काळजी घेईल, प्रभू माझी गरज पूर्ण करेल. आणि म्हणून तो जिथून निघाला तिथंच तो परत आला आणि प्रभूने त्याचं अन्न त्याला तिथंच दिलं. म्हणून प्रियानो, लक्षात ठेवा, तुम्ही जिथं आहात तिथंच स्थिर राहा. ज्या परिस्थितीत आहात, ज्या संकटामध्ये आहात, ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही आहात, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला वाटत असेल की माझी परिस्थिती कधी बदलणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनातले प्रश्न कधीच सुटणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो की प्रभू तुमच्या सोबत आहे. जर देवाने तुम्हाला पाचारण केलं, जर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, जर तुमचा विश्वास आहे की प्रभूने तुम्हाला निवडलंय, तर लक्षात ठेवा, तुम्ही जिथं आहे तिथंच राहा. प्रभू तुम्हाला तिथंच आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. खरोखर अब्रामाच्या जीवनातून आम्हाला हे शिकायचंय की आम्ही जिथं आहोत तिथंच, त्याच विश्वासामध्ये आम्हाला टिकून राहायचंय. तिथून दुसरीकडे जाऊ नका. कारण दुसरीकडे गेलात तर तिथं तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. प्रभूने तुम्हाला जिथं ठेवलेलं आहे त्याच परिस्थितीत राहा. तुम्ही प्रॉब्लेम आहेत, तिथं प्रॉब्लेम आहेत, तिथं अडचणी आहेत,
तिथं संकट आहेत म्हणून तुम्ही ठिकाण बदलाल, पण प्रॉब्लेम सुटणार आहे का? तुम्हाला माहिती आहे अब्राम नेगेव प्रदेशातून मिसर देशामध्ये गेला. कशासाठी गेला? की तिथं अन्न मिळेल म्हणून. परंतु तुम्हाला माहिती आहे अब्रामाला तिथं काहीच मिळालं नाही. तो गेला ती उलट जास्तच तो संकटामध्ये सापडला, जास्तच परिस्थितीमध्ये सापडला आणि शेवटी तिथून तो रिकामाच निघाला. तिथून त्याला काही मिळालं नाही. म्हणून अब्रामाच्या जीवनातून पाचरणामध्ये आम्ही कशा प्रकारे सहभाग आमचा असला पाहिजे याबद्दल मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की पाचरणामध्ये आम्ही विश्वासामध्ये स्थिर असलं पाहिजे, कारण विश्वासाशिवाय आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य कधी घडणार नाही. म्हणून 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तुमचा विश्वास असेल की प्रभूनी मला पाचारण केलंय, प्रभूनी मला निवडलेलं आहे, तर त्यात ह्या विश्वासामध्ये आम्हाला 3 गोष्टी करायची. ती पहिली गोष्ट म्हणजे त्याग, दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फळ देणार असलं पाहिजे. निस्वार्थपणे कोणतीही तुम्ही गोष्ट कराल ती निस्वार्थपणाने करा, काही मिळाल्या अपेक्षेने करू नका. फळ देत राहा, फळ देत राहा, प्रभूसाठी करत राहा, प्रभूच्या सेवेसाठी करत राहा, प्रभूला देत राहा, प्रभूला देत राहा, प्रभूला देत राहा. अपेक्षा करू नका की तुम्हाला परत मिळेल. पण प्रभू आम्हाला वचन देतो की तू तुझं अन्न जलाशयावर सोड, म्हणजे ते बहुत दिवसांनी तुला मिळेल. अब्रामाने सुद्धा तेच केलं. त्याने फळांची अपेक्षा न करता, कुठं चाललो हे माहित नसताना सुद्धा तो निघाला, परंतु प्रभूने त्याला आशीर्वादित केलं. आणि तिसरी गोष्ट, विश्वासामध्ये स्थिर राहा, खंबीर राहा, निराश होऊ नका, खचू नका, परिस्थितीकडे बघू नका. परिस्थिती तुम्हाला काय पण सांगू द्या, पण प्रभूवर विश्वास ठेवा की ती परिस्थिती परमेश्वर नक्कीच बदलू शकतो. ही सर्व वचनं प्रभू तुमच्यासाठी आशीर्वादित करो. यावेळेला आपण प्रार्थना करूयात. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो आजच्या या सुंदरशा वेळेला. प्रभू तू आमच्या संगती बोललेला आहेस. प्रभू येशू, अब्रामाच्या जीवनातून आम्ही पाचरणाला आमच्या पाचरणामध्ये आम्ही कसं प्रतिसाद द्यावा, आमच्या पाचरणामध्ये आम्ही कसं चालावं हे तू आम्हाला शिकवलंस. आणि आज प्रभू तू आम्हाला हे दाखवलंस की आम्ही कसं चाललं पाहिजे. धन्यवाद येशू या सर्व गोष्टींबद्दल. अब्रामाच्या जीवनातून शिकण्यासाठी तू मदत कर, सहाय्य कर. जे ह्या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जोडले असतील, न जाणून ते सुद्धा परिस्थितीकडे बघत असतील, संकटाकडे बघत असतील, अडचणींकडे बघत असतील, परंतु प्रभू त्यांनी त्याच परिस्थितीत टिकून राहावं आणि प्रभू तुझ्याकडे पाहावं, यासाठी तू त्यांना मदत कर. प्रभू आमच्या मंडळीतील प्रत्येकाची तू काळजी घे. धन्यवाद प्रभू, आजच्या या प्रार्थनेमध्ये तू आलास आणि प्रत्येकासंगती तू बोललास. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती देत आहे. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि तदेव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मेची गोड आणि प्रेम सहभागिता आणि त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जमलेल्या त्याच्या प्रिय लेकरांबरोबर प्रभू येशू ख्रिस्तेपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वादित करो.